नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, महत्त्वाचं परिपत्रक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2023-24 हे जवळपास संपत आलेलं आहे। आता शेवटचं काही दिवस किंवा एक महिना फक्त बाकी आहे, शेवटचं मूल्यमापन बाकी आहे। तर मित्रांनो, लगेचच आपलं जे नवीन सत्र आहे 2024-25 हे सुरू होणार आहे आणि त्या अंतर्गत शासन स्तरावरून त्याची तयारीसुद्धा सुरू झालेली आहे। तर मित्रांनो, शिक्षण विभागाची ही बिग अपडेट असणार आहे विद्यार्थी गणवेशाबाबत। तर शैक्षणिक सत्र 2024-25 करता विद्यार्थी गणवेश कशा पद्धतीने द्यायचे आहे, काय सूचना आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती एका परिपत्रकामध्ये दिलेली आहे आणि ते जे परिपत्रक आहे हे शासन स्तरावरून समग्र शिक्षा अभियानाच्या मार्फत निर्गमित झालेलं आहे। तर मित्रांनो, त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती असणार आहे विद्यार्थी गणवेशाबाबत। सन 2024-25 करता विद्यार्थी गणवेश समग्र शिक्षा अभियानातर्फे महत्त्वाचं परिपत्रक जारी झालेलं आहे। तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे आणि हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक समग्र शिक्षा अभियानाकडून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्यातर्फे निर्गमित झालेलं आहे दिनांक 22 मार्च 2024ला। तर संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ। प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व आणि प्रशासन अधिकारी महानगरपालिका सर्व विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय देण्यात आलेला आहे। विषय आहे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत शासकीय व स्थानिक राज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 8वी मध्ये शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रत्येकी 2 गणवेश प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना। तर अत्यंत महत्त्वाचा विषय धरून हे पत्र निर्गमित झालेलं आहे। संदर्भ दिलेल्या मागील पत्रांची संपूर्ण सविस्तर माहिती थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊ। संदर्भातील शासन निर्णयाद्वारे समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेमधून शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वी मध्ये शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रत्येकी 2 गणवेश उपलब्ध करून देण्याबाबत ई निविदा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत राबवली असून ई निविदा प्रक्रियेअंती मे पदमचंद मिलापचंद जैन यांना पुरवठा आदेश दिनांक 4/3/2024 रोजी देण्यात आलेला आहे। तसेच या गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत महिला बचत गटांमार्फत तयार करण्यात येणार असून याबाबत देखील कार्यारंभ आदेश दिनांक 13/3/2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। सुलभ संदर्भासाठी दोन्ही आदेशाच्या प्रती सोबत जोडलेल्या आहे। या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी थोडक्यात रूपरेषा पुढील प्रमाणे स्पष्ट करण्यात येत आहे। ई निविदा प्रक्रियेअंती नियुक्त पुरवठादारास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील व प्रत्येक BRC-CRC मध्ये शाळानिहाय व इयत्तानिहाय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या उपलब्ध करून देण्यात आली असून त्यानुसार BRC-CRC अथवा महिला आर्थिक विकास मंडळाअंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र येथे गणवेशाच्या कापडाचा पुरवठा करण्यात येणार आहे। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीनुसार प्रति विद्यार्थिनी प्रति गणवेश लागणाऱ्या कापडाचे मापाप्रमाणे मायक्रो कटिंग करून त्यानुसार कापडाचा पुरवठा BRC-CRC लोकसंचालित साधन केंद्र येथे करण्यात येणार आहे। लोकसंचालित साधन केंद्राअंतर्गत स्थानिक स्तरावरील महिला बचत गटाद्वारे या गणवेशाच्या कापडाची शिलाई करण्यात येणार असून शिलाईअंती लोकप्रचलित साधन केंद्राद्वारे तयार गणवेशांचा पुरवठा संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडे करण्यात येणार आहे। तयार गणवेशाचा पुरवठा झाल्यानंतर शिलाईबाबत काही त्रुटी तक्रारी प्राप्त झाल्यास सदरहून त्रुटीचे निराकरण व शिलाईतील दोष महिला बचत गटामार्फत स्थानिक पातळीवरूनच दुरुस्त करण्यात येणार आहे। या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी माहिती तसेच प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीकरता पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे। कापड पुरवठाधारकाकडून कापडाची निर्मिती झाल्यानंतर या कापडाच्या दर्जाची तपासणी टेक्स्टाईल कमिटी मुंबई या केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत येणाऱ्या संस्थेमार्फत करण्यात येणार असून कापडाच्या दर्जाच्या तपासणीअंती सुयोग्य दर्जाचे कापड मायक्रो कटिंग पुरवठाधारकाच्या प्रोसेसिंग युनिटमध्ये करण्यात येणार आहे। या सर्व प्रक्रियेदरम्यान टेक्स्टाईल कमिटीचे निरीक्षक कापडाचा दर्जा राखण्याबाबत आवश्यक ती सर्व खबरदारी घेणार असून प्रत्येक गणवेशासाठी लागणाऱ्या कापडाची मायक्रो कटिंग झाल्यानंतर टेक्स्टाईल कमिटीचे निरीक्षक यांच्या समक्ष त्या गणवेशाचे कापड सुयोग्य पॅकेटमध्ये भरून त्यावरच टेक्स्टाईल कमिटीचे सील लावण्यात येणार आहे। या प्रक्रियेद्वारे BRC-CRC लोकसंचालित साधन केंद्र येथे पुरवठा होणाऱ्या गणवेशाच्या कापडाच्या दर्जाबाबत खात्री करण्यात येणार आहे। BRC-CRC लोकसंचालित साधन केंद्र येथे प्राप्त होणाऱ्या कापडाचे बॉक्स हे इयत्तानिहाय स्वतंत्रपणे
एका गणवेशातील शर्ट अथवा पॅन्ट अथवा फ्रॉक अथवा सलवार कमीज असे स्वतंत्रपणे पॅकिंग करून उपलब्ध होणार आहे. म्हणजेच प्राप्त होणाऱ्या एका बॉक्समध्ये त्या बॉक्सच्या बाह्य कव्हर वर याबाबत सुस्पष्टपणे लिहिलेले असेल. उदाहरणार्थ इयत्ता पहिलीच्या मुलाचे शर्टचे कापड नियमित गणवेश सदरहू गट्टा स्काउट गाईड या गणवेशाकरिता असल्यास स्काउट गाईड गणवेश असे स्पष्टपणे लिहिण्यात येईल. तसेच या बॉक्समध्ये बाह्यपृष्ठावर या बॉक्समध्ये ज्या इयत्तेतील विद्यार्थी अथवा विद्यार्थिनींसाठी गणवेशाच्या कापडाचे तुकडे भरण्यात आलेले आहे त्या गणवेशाच्या कापडाच्या एकूण तुकड्याची संख्या, प्रत्येक गणवेशाच्या कापडाच्या तुकड्याला सुस्पष्ट क्रमांक, प्रत्येक तुकड्याची लांबी रुंदी इत्यादी तपशील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक बॉक्समध्ये 100 गणवेशाच्या कापडाचे तुकडे पुरवण्यात येणार असून त्याचाही तपशील बॉक्सच्या बाह्य भागावर स्वतंत्रपणे नमूद करण्यात येईल. प्रत्येक BRC CRC लोकसंचालित साधन केंद्रावर त्या गटातील इयत्ता पहिली 8वी विद्यार्थिनीकरता असे एकूण 64 स्वतंत्र बॉक्स उपलब्ध होणार आहे. म्हणजे इयत्तानिहाय प्रत्येक विद्यार्थ्याकरिता 4 बॉक्स आणि प्रत्येक विद्यार्थिनीकरिता 4 बॉक्स येणार आहे. प्रत्येक इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनींच्या बॉक्समध्ये ओढणीकरिता लागणारे कापड देखील पुरवण्यात येणार आहे. वरील नमूद केलेल्या कापडाचे बॉक्स BRC CRC लोकसंचालित साधन केंद्रावर प्राप्त झाल्यानंतर सदर कापडाच्या गणवेशाचा स्वीकार करण्यासाठी खालील समिती गठीत करण्यात येत आहे. गट शिक्षणाधिकारी अध्यक्ष असतील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा प्रतिनिधी सदस्य, गट शिक्षणाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या 5 शाळांचे मुख्याध्यापक सदस्य असतील, व्यवस्थापक लोकसंचालित साधन केंद्राचे सदस्य असतील. त्यानंतर गणवेशाचे बॉक्स प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक बॉक्सवर टेक्स्टाईल कमिटीचे सील आहे किंवा नाही, सदर सील सुस्थितीत आहे किंवा नाही, सीलवरील मजकुरात कोणताही खाडातोड झाली नाही, तसेच सर्व बॉक्स बाहेरून सुस्थितीत आहे याची काळजीपूर्वक तपासणी करून सदर बॉक्सचा स्वीकार करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाच्या या सूचना इथे देण्यात आलेल्या आहे. तर बघा, काही महत्त्वाच्या सूचना आपण इथे बघून घेऊ. संबंधित गटाचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून लाभार्थीच्या प्रमाणनिहाय, इयत्तानिहाय व गणवेश प्रकारानुसार गणवेशाच्या कापड पुरवठ्याची खात्री झाल्यावर पुरवठाधारकास स्वाक्षरी देण्यात यावी. गट शिक्षणाधिकारी यांनी कापड पुरवठा संदर्भातील अहवाल शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना पुरवठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सादर करावा. महिला बचत गटाच्या किती कारागिरांना शिलाईसाठी किती गणवेश संघाचे कापड दिले आहे याची माहिती महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे प्रतिनिधी, लोकसंचालित केंद्राचे प्रतिनिधी, व्यवस्थापक, संबंधित गटाचे गट शिक्षणाधिकारी यांनी ठेवणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या सूचना आहे मित्रांनो. महिला बचत गटाच्या संबंधित शिलाई कारागीर यांच्याकडून गणवेश शिलाई पूर्ण झाल्यानंतर जमा करीत असलेले गणवेश त्यांना शिलाईसाठी देण्यात आलेले गणवेश संख्या बरोबर आहे किंवा नाही याची संबंधित गट शिक्षणाधिकारी व लोकसंचालित संघाचे केंद्राचे व्यवस्थापक यांनी संयुक्तपणे खात्री करावी. शिलाई पूर्ण झालेले गणवेश संकलित करून शाळांना पुरवण्यात यावे. इयत्तानिहाय नियमित गणवेश संच तसेच स्काउट गाईड विषयास अनुरूप गणवेश संच असे 2 गणवेश प्राप्त झाल्याबाबत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून लेखी स्वरूपातील अहवाल घेऊन सदर अहवाल 2 दिवसात शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना सादर करण्यात यावा. सोबत कार्यारंभ आदेश. तर समीर सावंत, राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक प्रशासन मुंबई यांच्याकडून हा महत्त्वाचा जो परिपत्रक आहे गणवेशासंदर्भात हे जारी झालेलं आहे. तर मित्रांनो, अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे. सन 2024-25 जे लगेचच आता सुरू होणार आहे काही 1-2 महिन्यामध्ये, कारण आपलं हे जे सत्र आहे, चालू सत्र हे एंडिंगवर आहे आणि सन 2024-25 करिता सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं जे काम असते शाळा स्तरावर ते विद्यार्थी गणवेशाबाबत असते. तर त्याची अपडेट अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. त्याचं पत्र आलेलं आहे आणि या पत्राच्या अनुषंगाने आता विद्यार्थ्यांना 2 गणवेश प्राप्त होणार आहे. कशा पद्धतीने होणार आहे, कशा पद्धतीची प्रक्रिया होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या परिपत्रकामध्ये दिलेली आहे आणि आपण ती सविस्तरपणे जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो, या परिपत्रकाची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन आपण हे डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल, अपडेट जर आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishada.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.